छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद। मी साहेबांना विनंती करतो, निश्चितच आजचा हा सोहळा निश्चितच आमच्या भोसले करण्याचा अर्थात आपण वंशज हा निश्चितच हा वंशज प्रकाशासाठी आणि प्रकाशाने सेवा करायचं असतं आपल्या सर्वांच्यासाठी अशा ज्योतीचे या ठिकाणी प्रज्वलन झालेलं आहे। निश्चितच मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावरती विराजस्वामी पृथ्वीराज सूर्यवंशी निश्चितच प्रज्वलन शिव याश्री नागराज जोरदार टाळी स्वागत करूया। त्याच्या प्रमुख अतिथी जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी एवढी मेडल मिळालेली आहे ती मेडल सांगता सांगता सुद्धा वेळ कमी होईल आणि म्हणतात तिरंदाजी क्षेत्रामध्ये जिनं आणि याही पुढे जाऊन त्याचं मेडल मिळवलेलं आहे। याचबरोबर ऑगस्ट 2023 मध्ये बर्लिन जर्मनी येथे मी बाबाराजांना विनंती करतो, निश्चितच आजच्या प्रमुख अतिथी आणि बाबा महाराजांना विनंती करतो आपण या ठिकाणी निश्चितच धन्यवाद। आपण सगळेजण बघायला थांबलोय आणि आता जिल्हा परिषदच्या नवीन CEO नागराजन मॅडम इथं आल्यात। सातारकरांच्या वतीनं मी त्यांचं सगळ्यांच्या वतीनं त्यांचं साताऱ्यात स्वागत करूया, कारण त्यांनी जिल्हा परिषदची धुरा ही सांभाळली आणि आपल्या जिल्हा परिषदला नक्कीच जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळी परंपरा आहे। त्याचबरोबर आदिती स्वामी आणि पृथ्वीराज सूर्यवंशी दोघांचाही सत्कार आज आपल्या सर्वांच्या उपस्थित झाला। आपली तरुण पिढी सातत्य आणि अतिशय दैदिप्यमान अशी कामगिरी त्यांनी केली आहे। 99.63 इतके मार्क्स त्याला त्याच्या ह्याच्यात पडले। मला वाटते माझ्या सगळ्या पहिलीपासून 10वीपर्यंतची जरी टोटल गेली तरी मी 99 सोडा पण 80च्या पण पुढे करायला जायचं नाही, म्हणून त्याचे ऐकून खरंच म्हणजे थोडं न होण्यासारखं देश आहे। त्याला शुभेच्छा, आदिती स्वामीला त्याला शुभेच्छा। तिनं अर्चनीमध्ये अतिशय सुंदर उत्कृष्ट काम केले, तिला पण शुभेच्छा। आज उद्या आणि परवा असा 3 दिवसाचा कार्यक्रम साताऱ्यामध्ये होतोय। उद्या सुद्धा अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव हा सातारकरांच्या वतीनं आणि आपल्या शिवजयंती समितीच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। त्याला पण आपण सर्वांनी सातारकरांनी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहावं। परवा दिवशी पारंपरिक आपली शिवजयंतीची मिरवणूक ही पार पडणार आहे। यावर्षी केरळमधनं वाद्य पथक म्हणजे आपण आपलं झांज पथक वगैरे या गोष्टी तर आहेतच, पण केरळवरून खास वाद्य पथक हे या मिरवणुकीमध्ये आपण यावेळेला आणलेलं आहे। काहीतरी वेगळं मिरवणुकीमध्ये व्हावं, शिवजयंतीच्या सातारकरांना काहीतरी वेगळं बघायला मिळावं, पण केरळवरून आम्ही वाद्य पथक आणले। त्या मिरवणुकीमध्ये पण परवा दिवशीच्या सगळ्यांनी सहभागी व्हावं। मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला त्यांनी 2 मिनिटं सगळ्यांना शुभेच्छा। मी सर्वांचा आभारी आहे की तुम्ही इथे निमंत्रित केले आणि मला हे संधी दिला। नेक्स्ट अदिती आणि पृथ्वीराज, वेरी वेरी कॉन्ग्रॅच्युलेशन्स, आपने हमें सबको प्राउड किया